नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. या नेत्यांसह 13 जणांच्या खटल्यांची सुनावणी दररोज चालवावी आणि 2 वर्षांच्या आत ती पूर्ण करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. राम मंदिरासाठी कोणतीही शिक्षा स्वीकारायला तयार असल्याचं केंद्रीय मंत्री उमा भारती यांचं प्रतिपादन. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाडीवरचा हटवला लाल दिवा. मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. लातूर, चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांसाठी सरासरी 50% जास्त मतदान. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांच्या निवडणुका 24 मे रोजी होणार. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू. राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. चंद्रपुराचा वृत्त. उत्तर प्रदेशात अयोध्या इथं 1992 मध्ये घडलेल्या बाबरी मशीद प्रकरणात ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली खटला चालवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. या नेत्यांसह 13 जणांवर हे आरोप पुन्हा लावण्याची परवानगी सीबीआयनं मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयची ही मागणी मान्य केली. तसंच या प्रकरणात नेत्यांविरोधातल्या आणि कारसेवकांविरोधातल्या 2 वेगवेगळ्या खटल्यांची एकत्र सुनावणी करायलाही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली. ही सुनावणी दररोज केली जावी आणि 2 वर्षांच्या आत ती पूर्ण करावी असे आदेश न्यायालयानं दिले. रायबरेली आणि लखनौ इथं 2 वेगवेगळ्या न्यायालयात होणारी ही सुनावणी यापुढे लखनौमध्येच केली जाणार आहे. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांना घटनादत्त संरक्षणामुळे पदावरून मुक्त होईपर्यंत न्यायालयानं सुनावणीतून वगळलं आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत लखनौ सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करू नये असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावरचे गुन्हेगारी कटाचे आरोप रायबरेलीच्या न्यायालयानं काढून टाकले होते. है लखनऊ कोर्ट में, और लखनऊ कोर्ट में बोला है कि 4 हफ्ते में इनके खिलाफ 120B के चार्जेस फ्रेम होंगे, जो कि रायबरेली की कोर्ट में नहीं थे, और 2 साल के अंदर ट्रायल कंक्लूड करने का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है. कल्याण सिंह, अभी राजस्थान के गवर्नर ने, सुप्रीम कोर्ट ने सीधे कहा है कि उनको इम्यूनिटी है आर्टिकल 361 में, तो जब तक वो गवर्नर रहेंगे उनके खिलाफ ट्रायल नहीं चलेगा. जैसे वो गवर्नर की पोस्ट उनकी खत्म हो जाएगी, उनके खिलाफ एडिशनल चार्ज फ्रेम करके उनके खिलाफ भी प्रोसीडिंग चलेगी. राम मंदिरासाठी कोणतीही शिक्षा स्वीकारायला तयार असल्याचं केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बोलताना सांगितलं. राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. आज संध्याकाळी आपण अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. कल्याण सिंग यांनी राज्यपाल पदाचा तातडीनं राजीनामा द्यावा, तसंच उमा भारती यांनीही राजीनामा देऊन खटल्याला सामोरं जावं अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तर विरोधकांची राजीनाम्याची मागणी उमा भारती यांनी फेटाळून लावली आहे. येत्या 1 मे पासून मंत्री आणि अधिकारी सरकारी गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत. मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आजच्या मंत्रिमंडळ निर्णयांविषयी पत्रकारांना नवी दिल्लीत माहिती दिली. रुग्णवाहिका, अग्निशमन यासारख्या वाहनांवर निळा दिवा असेल. गाड्यांवरचे दिवे म्हणजे व्हीआयपी संस्कृतीचं प्रतीक आहे असं सांगून अशा संस्कृतीला लोकशाही देशात थारा नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. लोकतंत्र के प्रति जनता का सम्मान बढ़े, और माँ बाप सरकार जनता है, और इसलिए ये जो लाल दिया की गाड़ी उसके अंदर में सायरन बजाना, ये बातों से लोगों के मन में भी क्रोध होता था, और इसलिए आज हमने ये निर्णय किया है एम्बुलेंस है इसको छोड़कर इस देश में पूरी तरह से लाल दिया खत्म हो जाएगा. अब कोई दिया लगेगा नहीं, और इसके बारे में नोटिफिकेशन 1 मई के पहले हम निकाल देंगे. लाल दिया संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्र स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. आपल्या गाडीवर लाल दिव्याचा वापर करणं थांबवल्याचंही त्यांनी सांगितलं. लाल दिवा नसण्याचा निर्णय चांगलाच आहे. व्हीआयपी संस्कृती नको
अशी लोकांची मागणी होती. उशिरा का होईना चांगला निर्णय झाला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. लाल दिव्यासंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया. चांगला प्रकार आहे, कारण याच्यामध्ये काय खर्च आणखीन कमी होईल. हे आम्हाला करेक्ट वाटतंय, कारण की त्याच्यामुळे ट्रॅफिकमुळे खूप प्रॉब्लेम होतो. नॉईज पोल्युशन खूप होतं त्या आवाजामुळे. वरून अजून खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्राच्या खरेदीच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाल्यानंतर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. देशभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर पोचपावती देणाऱ्या 16 लाख यंत्रांसाठी 3,174 कोटी रुपयांची निवडणूक आयोगानं मागणी केली आहे. भविष्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच पोचपावती देणाऱ्या यंत्राची मागणी विरोधी पक्ष सातत्यानं करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या बाजारात साखरेची उपलब्धता राहावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात या उद्देशानं व्यापाऱ्यांसाठी साखरेचा साठा करण्याची मुदत 6 महिन्यांपर्यंत म्हणजे ऑक्टोबर 2017 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं आज घेतला. देशांतर्गत तुटवड्यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. पाकिस्तानमधल्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे असं सांगून यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्यासंदर्भात केंद्र सरकारला निर्देश द्यावेत या संदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे स्पष्ट केलं. ही जनहित याचिका नाही असं सांगून जाधव यांच्या सुटकेसंदर्भात केंद्र सरकारनं आधीच पावलं उचलली आहेत असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या वतीनं बोलताना सांगितलं. न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या मुद्द्यावर या मंत्रालयांकडून आधीच विचार सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते राहुल शर्मा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सईद हैदर शाह यांना भारतानं नोटीस बजावली आहे. राज्यातल्या लातूर, चंद्रपूर आणि परभणी या 3 महानगरपालिकांसाठी आज मतदान झालं. परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी 408 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. शहरातले 2,12,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी 401 उमेदवार रिंगणात आहेत. चंद्रपूरमध्ये 66 जागांसाठी निवडणूक झाली असून 460 उमेदवार रिंगणात आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदानाची वेळ सायंकाळी 6:30 पर्यंत वाढवण्यात आली होती. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत परभणीत 58%, लातूरमध्ये 52% तर चंद्रपूर इथेही 47% मतदान झाल्याचं वृत्त आहे. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी सांगितलं. 26 मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा यंदाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता जॅकी श्रॉफ यांना आणि चित्रपती शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या भरभराटीसाठी दीर्घकाळ आयुष्य वेचल्या तसंच चित्रसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. 5 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवन गौरव पुरस्काराचं तर 3 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठ्यांच्या उन्नतीसाठी एकी हा पर्याय असल्याचं प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर इथं केलं. क्षत्रिय मराठा चेंबरच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या मराठा महागोलमेज परिषदेत ते बोलत होते. मराठा समाज एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करत आराखडा ठरवतो आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तोच विचार घेऊन राज्यभरात मराठा मूकमोर्चे निघाले, मात्र त्यानंतर आपण एकत्र आलो नाही असं सांगून आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले.
सर्व क्षेत्रातला अभ्यास करून सरकारसमोर मसुदा ठेवू शकेल अशी समिती तयार करावी असंही त्यांनी सुचवलं. आपण केवळ ध्वनिवर्धकाच्या वापराविरोधात वक्तव्य केलं होतं. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मलाही मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं सांगून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये असं प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी म्हटलं आहे. लाऊडस्पीकर अर्थात ध्वनिक्षेपक ही गरज नाही, हे कोणत्याही धर्माचा भाग नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. कोणतीही अयोग्य गोष्ट केली असेल तर मला क्षमा करा. केवळ सामाजिक मुद्द्यावर बोलण्याचा आपला हेतू होता. धार्मिक मुद्द्यावर आपल्याला बोलायचं नव्हतं अशी पुस्तीही त्यांनी मुंबईत बोलताना सोडली. सरकारच्या परवानगीशिवाय देणगी किंवा वर्गणी गोळा करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची यापुढे थेट कारागृहात नेमणूक केली जाणार आहे. एवढंच नव्हे तर गोळा केलेल्या देणगीच्या 1.5 रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. सार्वजनिक उत्सव सुरू होण्याची चाहूल लागते दारात उभ्या ठाकलेल्या वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून. हे कार्यकर्ते उत्सव सुरू होण्याच्या महिनाभर आधी पावत्या घेऊन वर्गणी गोळा करताना दिसतात. परिसरातील रहिवासी, दुकानदार, छोटे मोठे व्यापारी यांच्याकडून किती आणि कशी वर्गणी गोळा करायची याबाबतचा त्यांचा कुठलाही लिखित नियम नसतो. त्यामुळे वर्गणी देणं हे समोरच्याचं कर्तव्य आहे आणि ती सक्तीनं मागणं आपला अधिकार असंच समजलं जातं. या वर्षीपासून कमीत कमी 101 रुपये आकडा ठरलाय वर्गणीचा आणि सगळ्यांनी दिलेत बरं का. हो 101 10 दिवस गाव जेवण घालणार आहात? हो द्या ना आता काकू, काय कटकट करताय, अजून मार्केट आहे. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय खासगी अशासकीय संस्था किंवा व्यक्तींकडून धार्मिक कामासाठी निधी किंवा देणगी गोळा करण्यास बंदी आणण्यात आली आहे. याशिवाय गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब 2 महिन्यात देणं बंधनकारक राहील. गणपती, दहीहंडी, जयंती, उरूस यांसारख्या उत्सवांसाठी तसंच नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली किंवा सामाजिक उपक्रमांच्या नावानं वर्गणी किंवा देणग्या गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे. बळजबरी करून धमकावून वर्गणी गोळा करण्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अशा समाज विघातक प्रवृत्तींना आळा बसेल आणि उत्सवाचं व्यापारीकरण टाळलं जाईल अशी आशा करायला हरकत नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसंच त्यांच्या इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून काढण्यात आलेली आसूड यात्रा आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव इथं दाखल झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता यात्रा काढल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. कांदा मार्केटमध्ये या यात्रेचं रूपांतर सभेत झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं कोणतंही राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ही लढाई खऱ्या अर्थानं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या लुटीच्या विरोधातली आहे. लुटीचे धोरण आम्ही पाहतो 60-70 वर्षापासून ज्या सरकारनं स्वीकारलं त्याच्या विरोधातली ही लढाई आम्ही सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून या भूमिका घेत आम्ही ही लढाई अधिक कंत्र आणि तेवढ्या ताकदीची उभी करणार आहोत. जोपर्यंत भाव नाही, हमी भाव नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. 5 वर्षात कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न सोडवू शकत नाही अशी टीका पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप बनकर यांनी केली. या सभेला शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात महाडजवळचा सावित्री नदीवरील पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या शेजारी बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचं काम प्रगतीपथावर असून जून महिन्यात हा पूल पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र वेळेपूर्वीच या पुलाचं काम पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे. काम अहोरात्र सुरू असून पुरेसा कामगार वर्ग आणि शासनाचं नियमित लक्ष यामुळे या कामानं वेग घेतला आहे. जून महिन्यात या पुलाचं उद्घाटन होणार असल्यानं काम झपाट्यानं सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरात स्वच्छ पाणी पुरवठा करणारे हरीश रावळ यांनी पूर्णा नदीपात्रात उपोषण सुरू केलं आहे. पूर्णा नदीपात्रातून रेती उपसा केला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटीचं इंधन नदीपात्रात मिसळतं. हे तेल मिश्रित पाणीच धुपेश्वर पाणी पुरवठा योजनेतून मलकापूरला पुरवलं जातं. या सर्व प्रकाराची प्रशासनानं दखल घेऊन मलकापूरला स्वच्छ पाणी पुरवावं अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे. रावळ यांच्याबरोबर नगरपालिकेचे उपाध्यक्ष रशीद खान जमादार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू पाटील, सभापती अनिल गांधी आणि अनिल जयस्वाल यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. ग्रामीण आणि शहरी भाग हागणदारी मुक्त करण्याकरता केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानाला प्रोत्साहन देण्याकरता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिल्या 5 तर सुमार कामगिरी करणाऱ्या संस्थांची शेवटून 5 अशी वर्गवारी करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातल्या 4 नगरपरिषदांपैकी 2 नगरपरिषदांना आधीच राज्य समितीनं हागणदारी मुक्त घोषित केलं आहे, तर राहिलेल्या 2 नगरपरिषदांनी हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याकरता विविध उपाययोजनाही राबवल्या जात आहेत, असं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं. साहित्य अकादमीचे अनुवादित साहित्याचे 2016चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. विविध 23 भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य अनुवादित करणाऱ्या लेखकांचा 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन अकादमी गौरव करणार आहे. मराठीमध्ये मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवाद केलेल्या लोकशाहीवादी अम्मीच दीर्घपत्र या ग्रंथाची निवड 2016च्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. चंपानेरकर यांनी अम्मी लेटर टू डेमोक्रॅटिक मदर या सईद अख्तर मिर्झा यांच्या आत्मचरित्राचा मराठीत अनुवाद केला आहे. हिमाचल प्रदेशात टॉन्स नदीत खासगी बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत 46 जण मृत्युमुखी पडले आहेत. सिमला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या निर्वा इथं ही दुर्घटना घडली. बचाव पथक तातडीनं घटनास्थळी रवाना झालं आहे. उत्तराखंडमधल्या विकासनगरहून तुंत हे प्रवासी जात असताना उत्तराखंड हिमाचल प्रदेश सीमेवरती हा अपघात झाल्याची माहिती सिमल्याचे उपायुक्त रोहनचंद ठाकूर यांनी दिली. उत्तराखंडच्या या प्रवासी बसगाडीत 56 प्रवासी होते. अपघातातील मृतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत देण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. देशाच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. राज्यातल्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळांचा सामना जनतेला करावा लागत आहे. देशात महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांना सध्या उन्हाचा भीषण चटका सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि राज्यातल्या विदर्भात बहुतांश भागात हवामान अतिशय कोरडं बनलं आहे. ब्रह्मपुरी, गोंदिया, अकोला, नागपूर, यवतमाळ या शहरांमध्ये पाऱ्यानं 44 अंशांचा आकडा पार केला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं 46.4 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भ भागात उष्णतेच्या तीव्रतेपासून सुटका होण्याची आणखी 24 तास तरी शक्यता नाही असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान 9 सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 25, नागपूर 45 आणि 30, पुणे 39 आणि 18, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 39 आणि 20, कोल्हापूर 40 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 23, सोलापूर 43 आणि 23, अमरावती 43 आणि 26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या विरुद्ध गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. या नेत्यांसह 13 जणांच्या खटल्याची सुनावणी दररोज चालवावी आणि 2 वर्षांच्या आत ती पूर्ण करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. राम मंदिरासाठी कोणतीही शिक्षा स्वीकारायला तयार असल्याचं केंद्रीय मंत्री उमा भारती यांचं प्रतिपादन. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाडीवरचा हटवला लाल दिवा. मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
लातूर, चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांसाठी सरासरी 50% जास्त मतदान. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांच्या निवडणुका 24 मे रोजी होणार. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना राज्य शासनाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार तर सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या अनेक भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. जयंती किंवा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी तसंच नैसर्गिक आपत्तीसाठी सरकारच्या परवानगीशिवाय सक्तीची वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी अॅडव्होकेट साधना महाशब्दे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.